बातमी आपण सविस्तर पाहूयात। अमरावतीमध्ये कमानीचा वाद हा वाढतोच आहे। संतप्त नागरिकांनी केलेल्या दगडफेकीमध्ये 27 पोलीस कर्मचारी आणि अधिकारी जखमी झालेत। या प्रकरणी 25 पेक्षा अधिक लोकांवर दंगल आणि सरकारी मालमत्तेचं नुकसान केल्याचे गुन्हे दाखल करण्यात आले। अमरावतीच्या अंजनगाव सुरजी तालुक्यातला पांढरी खानमपूर इथल्या प्रवेशद्वाराला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्यासाठी गावातले आंबेडकरवादी गेल्या गुरुवारपासून अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करत आहेत। मात्र काही गावकऱ्यांचा त्याला विरोध आहे। यातूनच गावामध्ये तणाव आहे आणि सध्या गावामध्ये शांतता आहे। अमरावती जिल्ह्यातील पांढरी खानापूर येथील गेटच्या मुद्द्याहून गेल्या 5 दिवसापासून अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयावर जे आंदोलन सुरू होतं आणि त्या आंदोलनाला काल हिंसक वळण लागलं आणि आंदोलकांनी काल पोलिसांवर गोटमार केल्यानंतर मात्र पोलिसांकडून सुद्धा या ठिकाणी जे आहे लाठीचार्ज झालेला होता आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे वातावरण होते पूर्ण चिघळलेलं सध्या त्या स्थितीमध्ये जर बघितलं तर आता या ठिकाणी संपूर्ण जे शांतता आहे ते शांतता दिसून येत आहे। काल आंदोलकांकडून पोलिसांवर जो दगडफेक झालेली होती त्या दगडफेकीमध्ये पोलिसांच्या ज्या वाहन होत्या त्या वाहनांच्या काचा फुटलेल्या होत्या, अग्निशामक दलाच्या वाहनांच्या काचा फुटलेल्या होत्या। त्याला प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात लाठीचार्ज केला, अश्रुधुरांचा वापर केलेला होता आणि त्यानंतर मात्र संध्याकाळी राज्य राखीव पोलीस दलाच्या ज्यावेळी तुकड्या दाखल झाल्या त्यानंतर मात्र संपूर्ण शहरामध्ये शांतता दिसून आली। यामध्ये पोलीस कर्मचारी असतील, अधिकारी असतील, त्यासोबत आंदोलक असतील हे सुद्धा मोठ्या प्रमाणात जखमी झालेले होते। मात्र आता संपूर्ण जे वातावरण अमरावती जिल्ह्यात ते शांततामय आहे आणि आज दुपारी प्रकाश आंबेडकर ह्या संपूर्ण प्रकरणी चौकशी करण्यासाठी आणि जखमींची विचारपूस करण्यासाठी अमरावतीमध्ये दाखल होणार आहे। अमरावती टाइम्स, साम टीव्ही, अमरावती।